हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. डिअर स्टुडंट्स, आज आपण 11th इंग्लिशची 1.6 पोएम घेणार आहोत आणि पोएमचं टायटल आहे द प्लॅनर्स. आणि ही पोएम बोई किम चेंग यांनी लिहिलेली आहे. या पोएममध्ये कवी सिंगापूरमध्ये जे काही मॉडर्नायझेशन आधुनिकीकरण होत आहे त्याबद्दल बोलतात आणि त्यांना असं सांगायचे की सिंगापूरमध्ये सगळं काही बदलत आहे. जे जुनं बांधकाम आहे, जी जुनी घरं आहेत, जे काही जुनी मंदिरं वगैरे जे काही आहे ते सर्व काही काय केलं जाते, कोलॅप्स केलं जाते, पाडलं जाते आणि त्या ठिकाणी नवीन बांधकाम केलं जाते. आणि पोएटची अटॅचमेंट आहे त्या जुन्या शहराशी. ते जुनं शहर आता त्या ठिकाणी राहत नाहीये, त्याचा कायापालट होत आहे आणि त्याबद्दल कवीला दुःख होतं आणि कवीनं त्याचं दुःख या कवितेमध्ये मांडलेलं आहे. ही हॅज एक्सप्रेस्ड ऑर डिस्क्राइब्ड हिज सॉरो इन दिस पोएम. सो लेट स्टार्ट द पोएम. तर आपण आता आपली कविता सुरू करूयात. द प्लॅनर्स. पोएमचं टायटल आहे द प्लॅनर्स. प्लॅनर्स मीन्स नियोजन करणारे, नियोजक. दे प्लॅन, दे बिल्ड. कवी म्हणतो की हे जे नियोजक आहेत दे प्लॅन, ते प्लॅन करतात. दे बिल्ड, आणि त्या प्लॅनिंगनुसार ते बिल्ड, बांधकाम करतात. ऑल स्पेसेस आर ग्रिडेड. आणि जिथं जिथं कुठं स्पेस असेल, जागा असेल, तिथं ग्रीड करतात, म्हणजे मार्कआउट करतात बांधकाम करण्याचं. फिल्ड विथ परम्युटेशन्स ऑफ पॉसिबिलिटीज. आणि ते आता परम्युटेशन्स ऑफ पॉसिबिलिटीज म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे प्लॅन ते बनवतात. परम्युटेशन म्हणजे विविधता आहे आणि पॉसिबिलिटीज म्हणजे शक्यता. ते सांगतात की इथं असं बांधकाम करता येईल, किंवा दुसरा एखादी व्यक्ती येतो आणि म्हणतो की नाही ह्याच्यापेक्षा अशा प्रकारे चांगलं करता येईल. The buildings are in alignment with the roads. आणि buildings are with the alignment with the roads. आणि रोड आहे आणि रोडच्या बाजूला सरळ बिल्डिंग्स त्या ठिकाणी बांधलेल्या आहेत. which meet at desired points. आणि त्या बिल्डिंग्स डिसाइड म्हणजे अपेक्षित, पॉइंट म्हणजे बिंदू, ठिकाण, त्या अपेक्षित ठिकाणी येऊन एकमेकांना मिळतात. linked by bridges all hand. आणि हे जे शहर आहे आता लिंक म्हणजे जोडले चालले, ब्रिजेस म्हणजे पूल, पुलांनी मोठे मोठे पूल बांधले जातात, फ्लाइंग ब्रिज बांधले जातात, उडान पूल बांधले जातात आणि त्यांनी हे शहर जोडलं जात आहे. इन द ग्रेस ऑफ मॅथमॅटिक्स. मॅथमॅटिक्स म्हणजे गणित आणि ग्रेस म्हणजे आकर्षकपणा. अगदी गणिती आकर्षकपणेनं या शहरामध्ये बांधकाम केलं जात आहे. दे बिल्ड अँड विल नॉट स्टॉप. आणि कवी म्हणतो ते बांधतच आहेत, जुनी घरं पाडत आहेत आणि नवीन बांधत आहेत आणि ते काही आता थांबणार नाहीत. इवन द सी ड्रॉज बॅक. आणि त्यांना बांधकाम करायचे म्हणून समुद्र देखील पाठीमागं जात आहे आणि त्यांना मोकळी जागा करून देतोय बांधकाम करण्यासाठी. अँड द स्काईज सरेंडर. सरेंडर म्हणजे शरण जाणे. आणि आकाश सुद्धा या लोकांना शरण जात आहे. आकाश देखील वरवर जात आहे. आणि वरवर जात आहे म्हणजे ह्या इमारती 100 मजली, 200 मजली, 300 मजली उंच इमारती होत आहेत आणि आकाश देखील त्यांना शरण जाऊन आकाश देखील वरवर जाते आणि त्यांना उंच इमारती बांधण्यासाठी जागा उपलब्ध करून देत आहे. दे इरेज द फ्लॉज. आणि जुनी बांधकामं होती त्या बांधकामामध्ये काही फ्लॉज, चुका होत्या, आता ते त्या चुका काढून टाकत आहेत. द ब्लिमिशेस ऑफ द फास्ट नॉक ऑफ. आणि ब्लिमिशेस जे डाग होते पास्ट जुन्या बांधकामाचे, ज्याला डाग पडले होते, ते आता नॉक ऑफ म्हणजे पाडून टाकत आहेत. युजलेस ब्लॉक्स विथ डेंटल डेक्स्टेरिटी. ऑल गॅप्स आर प्लग्ड. जसं एखादा डेंटिस्ट काय करतो, दातांमध्ये जर गॅप असेल तर त्या गॅपमध्ये विथ ग्लिमिंग गोल्ड तो सोनं भरतो आणि दातांची जी लाईन आहे ती सुंदर बनवतो. त्या प्रकारे हे जुनं जे बांधकाम आहे ते पाडून घरांची अशी एक रांग करत आहेत आणि ती रांग आता अतिशय सुंदर दिसत आहे. द कंट्री वियर्स परफेक्ट रोज ऑफ शायनिंग टीथ. आणि कंट्री वियर्स परफेक्ट रोज ऑफ शायनिंग टीथ. जसं एखाद्या व्यक्तीचे दात अतिशय अशी शायनिंग टीथची रो, अशी रांग तयार होते, तशा प्रकारे आता घरांची रांग झालेली आहे. अनास्थेसिया, अमनेसिया, हिप्नॉसिस, दे हॅव द मीन्स.
आणि एखाद्या डॉक्टर जो आहे दाताची ट्रीटमेंट करत असताना अनास्थेसिया म्हणजे भुलीचं इंजेक्शन देतो, किंवा अमनेसिया किंवा हिप्नॉसिस म्हणजे काय, आपण काय म्हणतो त्याला, हिप्नोटाईज केलं जातं, संमोहन करतो आणि आपल्याला त्या जे काही त्रास होत आहे, जे काही वेदना होत आहेत त्या वेदना आपल्याला समजू देत नाही. तशा प्रकारे हे जे प्लॅनर्स आहेत ते नवीन प्लॅन दाखवून आणि नवीन प्रकारचं आमिष दाखवून लोकांना जुनी घरं पाडायला लावतोय. आणि जुनी घरं पाडत असताना लोकांना जणू काही अनास्थेसियाचं इंजेक्शन दिलं जातं, भुलीचं इंजेक्शन दिलं जातं आणि त्यांना कसल्याही आपलं जुनं घर पाडत आहोत याच्या कसल्याही वेदना होत नाहीयेत. दे हॅव द मीन्स, आणि त्यांच्याकडे ही सगळी साधनं आहेत. लोकांना भूल द्यायची सगळी साधनं त्या लोकांकडे आहेत. दे हॅव इट ऑल सो इट विल नॉट हर्ट, आणि त्यांच्याकडे हे सगळं आहे म्हणून लोकांना काही हर्ट होत नाहीये, दुःख होत नाहीये, इजा होत नाहीये. सो हिस्ट्री इज न्यू अगेन, आणि जुना इतिहास पुसला जात आहे आणि नवीन इतिहास तयार होत आहे. द फायलिंग विल नॉट स्टॉप, आणि आता ढीग जुनं घर पाडल्याच्या नंतर त्याचं जे अवशेष आहेत त्याचा मोठा ढीग होत आहे आणि तो ढीग काही आता थांबणार नाहीये. द ड्रिलिंग गोज राईट थ्रू द फॉसिल्स ऑफ लास्ट सेंचुरी, आणि मागच्या शतकातलं जे फॉसिल होतं, जे अवशेष होतं त्याच्यावर ते ड्रिल चालवत आहेत, हातोडा चालवत आहेत, त्याला पाडून टाकत आहेत. बट माय हार्ट वुड नॉट ब्लीड, माझ्या इतिहासावर हातोडा चालवला जात आहे परंतु माझं हृदय काही ब्लीड होत नाहीये, माझ्या हृदयातून काही रक्त वाहत नाही, म्हणजे मला दुःख होत नाहीये. ब्लीड पोएट्री नॉट अ सिंगल ड्रॉप टू स्टेन द ब्ल्यू प्रिंट ऑफ आवर पास्ट टुमारो, आणि आपली जी जुनी ब्ल्यू प्रिंट होती म्हणजे जुनं जे बांधकामाचा नकाशा होतं त्याचा आता एक ड्रॉप देखील, एक ठिपका देखील शिल्लक ठेवला जात नाहीये. आणि ऑफ आवर पास्ट टुमारो, आपलं जे भूतकाळ होतं त्याचं जे उद्या भविष्य असणार आहे, भूतकाळाचं जे भविष्य आहे सगळं काही ते नष्ट करत आहेत, सगळं काही ते उद्ध्वस्त करत आहेत. आणि अशा प्रकारे सिंगापूर शहर डेव्हलप होत आहे परंतु जुनी संस्कृती, जुनं बांधकाम सगळं काही नष्ट केलं जात आहे. म्हणून कवी या ठिकाणी कवीचं दुःख व्यक्त करतो. या ठिकाणी आपली पोएम संपलेली आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, आणि हो, जर तुम्ही माझं चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स अ लॉट.